आपकी अदालत मध्ये बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर आरोप आहे की हे असभ्य भाषेचा वापर करतात. शास्त्रीजी, काही लोक तुम्हाला पीठाधीश्वर मानतात, काही लोक गुरु मानतात, लोक तुम्हाला महाराज म्हणतात, खूप आदर करतात, कोणी तुम्हाला संत म्हणतात, पण तुम्ही ज्या भाषेचा वापर करता ते या प्रतिष्ठेला अनुकूल नाही वाटत. जसं की तुम्ही एका पत्रकाराला म्हणाला तुला उघडं करून टाकीन. ही साधूंची भाषा नाही वाटत, ही संतांची भाषा तर असूच शकत नाही. ब्राह्मण समाजावर कॉमेंट करणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही म्हणालात मूर्ख, ठठेरी के बरे, नकट्टा. तर हे ठठेरी काय असतं? आम्ही जातीवादी नाही आहोत, तुम्हाला हे आधीच सांगतो मी, क्लिअर करतो. ठठेरी काय असतं? हे आमच्या एक बुंदेलखंड मधला भावनात्मक शब्द आहे ठठरी. जेव्हा एखादी आई रागात असते आणि तिचा बाळ काही चुकीचं करत असतो तेव्हा आई आपल्या बाळाला म्हणते, अरे ठठरी के बरे, सुधर जा, नकटा. तेव्हा आम्ही खूप गावातले भोळे भाबडे अशिक्षित मनुष्य आहोत, अंगुठा छाप आहोत, नीट अभ्यास केला नाही, तर ग्रामीण मनुष्य आहोत. म्हणून आमची जी परंपरा आहे, जे कौटुंबिक बोलीभाषा आहे, त्या कौटुंबिक बोलीभाषेवर जर कोणी साधूंवर टीका करत असेल, रामचरित मानसवर टीका करत असेल किंवा देवावर टीका करत असेल, तर स्वाभाविक सनातनी हिंदू होण्याच्या नात्याने त्या प्रकारचं वक्तव्य आपोआप बाहेर येतं आणि शठे शाठ्यम समाचरेत. ही पण काही चुकीची गोष्ट नाहीये. जर कोणी देवाला शिवीगाळ करेल आणि आम्ही त्याला श्रीमानजी म्हणू किंवा स्वामीजी म्हणू, नाहीतर देव म्हणू, आम्हाला तर नाही वाटत की विनय नामान जलद जड गए तीन दिन बीत, बोले राम सकोप तब भय बिनु होय ना प्रीत. हे पहा, तुम्ही स्वतःला मोठा अशिक्षित गावंढळ म्हणून त्यामागे लपू शकत नाही. तुम्ही त्यांना म्हणालात की तू मला एकदा भेट, मी तुला चिरडून टाकीन. एकदम बरोबर, हो म्हणालो होतो मी. कारण त्यांनी कथावाचकांना भोंदू म्हणून संबोधलं होतं, ज्या विषयावर तुम्ही ही टिप्पणी केली. त्यांनी कथावाचकांना, आम्ही म्हणालो कथावाचक असू शकतात भोंदू, पण त्या विशिष्ट व्यक्तीचं नाव घ्या. सगळेच नसतात. या भारतात जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य पण आणि मुरारी बापू पण कथावाचक आहेत. पूज्यपाद श्री मलू पीठाधीश्वर पण कथावाचक आहेत. त्यात एक दास पण आहेत. या महापुरुषांवर आजवर एकही आरोप नाहीये. आणि जर या महापुरुषांवर एकही आरोप नाहीये तर सगळे, अरे एक पत्रकार चुकीचा असू शकतो, सगळे नाही असू शकत. आम्ही जर सगळ्यांना म्हणालो सगळेच पत्रकार असे असतात तर हा आमचा धूर्तपणा झाला आणि त्याने सगळ्याच कथावाचकांना असं संबोधलं होतं. म्हणून तेव्हा आम्ही म्हणालो की बाबा, जर तुझं असं म्हणणं असेल तर महापुरुषांबद्दल असं कोणी नाही म्हटलं पाहिजे. तर निश्चित आहे की रामचरित मानसबद्दल नाही बोलणं हे निश्चित आहे. तर मग मी त्याला झोडून काढीन असं म्हटलं समजावण्यासाठी. तो तर आहे आमचाच माणूस, म्हणजे शिष्य. पण तुम्ही संत तुकाराम यांच्याबद्दल काय म्हणालात? संत तुकारामांबद्दल तुम्ही म्हणालात संत तुकाराम यांची बायको रोज त्यांना मारायची, रोज काठीने चोपायची. तर कोणीतरी त्यांना विचारलं की रोज बायकोचा मार खातोस, लाज नाही वाटत का? त्यात ते बोली भाषेत ते जरासं असं म्हटलं गेलं. आम्ही ही कथा वाचली होती एका पुस्तकात. त्यात लिहिलं होतं की त्यांची पत्नी एकदम भांडखोर होती, खूप रागीट होती आणि खूप विचित्र होती. आणि तिने एकदा संत तुकारामांना ऊस आणायला पाठवले आणि ते एक ऊस घेऊन संध्याकाळी येतात. तर ती त्यांच्या शरीरावर एक प्रहार करते. त्या ऊसाचे 2 तुकडे होतात. पण तुकाराम एकदम अद्भुत महापुरुष होते. ते म्हणाले की बघ, तू किती ज्ञानवंत आहेस. आधी एक ऊस होता आणि आपण दोघं होतो. तू माझ्या शरीरावर प्रहार करून ऊसाचे 2 तुकडे केलेस. आता एक तू चोख आणि दुसरा मी घेतो. तर आमची जी बोली भाषा त्यात बिघडली गेली, पद्धतीने म्हणाला ती पद्धत समाजासाठी असभ्य होती, यात काहीच शंका नाहीये. परंतु आम्ही आमच्या भाषेतून समजवण्याचा प्रयत्न करतो, जी कित्येक वेळा आमची भाषा लोकांप्रती व्यवस्थित नाही. कधीच नाही. तुम्हाला नाही वाटत की संत तुकारामांसारखे महापुरुष संतांबद्दल असं बोललात, त्यासाठी आम्ही मान्य केली पाहिजे. बरोबर. जर हे कोणाच्या भावना दुखावण्यासारखं आहे तर संतांप्रती आमच्या मनात भरपूर प्रेम आहे, भरपूर प्रेम. आणि आम्ही स्वप्नात सुद्धा आम्ही स्वतः साधू परंपरेत जन्माला आलो आहे. नालायक पासून असे बोलण्या इतपत संतांमुळेच झालोय. आपणच जर संतांचा अनादर केला तर आपण आयुष्यभर राहू कुठे? म्हणून तर आम्ही एकदम विनम्रतेने, जर कोणाला दुखावलं असेल, आम्हाला नाही वाटत की आम्ही अशा प्रकारे काही बोललोय, पण जर कोणाला दुखावलं असेल, असभ्य भाषा तोंडातून निघाली असेल तर आम्ही क्षमा मागतो. काहीच हरकत नाही. आता मी अजून एक उदाहरण सांगतो. बरं झाले की तुम्ही माफी मागितली. अगदी करायलाच पाहिजे. साधू संतांबद्दल जर चुकून सुद्धा तोंडातून काही चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर. तुम्ही बोलत होतात साईबाबांबद्दल आणि तुम्ही म्हणालात की
आम्ही ऐकलंय ते चांद मिया निघाले. हो, ऐकलंय. तुम्ही म्हणालात की खूपदा असं वाटतं की 33 कोटी काय कमी पडलेले आणि समंजस माणसाला एक संकेत पुरेसा आहे. हो. ज्या साईबाबांना करोडो लोक मानतात, करोडो लोकांची श्रद्धा आहे त्यांच्यावर, त्यांना देव मानतात, त्यांची पूजा करतात, त्यांच्या मंदिरात लाखो लोक जातात, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य. गोष्ट अशी होती, प्रश्न असा होता की साईबाबा हिंदू आहेत की मुसलमान. आम्ही म्हणालो आम्ही तर त्यावेळी नव्हतो ना भाऊ. जर असतो तर पाहिलं असतं की टोपी घालायचं की माळा. तर आम्ही जे ऐकलंय, कोर्टाने जे सांगितलंय, ते एका पत्रकाराने एका जी बातमी आली आहे की ते चांदमिया आहेत, त्यांनी ते त्यांच्या कमिटीच्या लोकांनी क्षमा देखील मागितली. तर आम्ही ही गोष्ट त्यांना सांगितली, बस प्रेसची गोष्ट सांगितली, म्हणून आमच्यापेक्षा हा आरोप ज्या पत्रकाराने हे छापले आहे त्याच्यावर केला नाही, पाहिजे. पण तुम्ही असं बोलल्यामुळे लोकांच्या ज्या भावना आहेत दुखावल्या. आम्हाला कोणत्याही संताप्रती अनादर नाहीये. सगळ्या धर्मांप्रती सन्मान आहे. जो ज्या धर्माला मानत असेल निष्ठापूर्वक त्या धर्माला मानलं पाहिजे. आम्ही फक्त आमच्या धर्माप्रती कट्टर आहोत, आम्हाला हे सांगायचंय. तर साईबाबांचा सन्मान करता तुम्ही? निसंकोचपणे, संत म्हणून निसंकोचपणे. बाबा साईबाबांबद्दल काय आपत्ती आहे, काय विपत्ती आहे? आम्हाला स्वतःपासून कसली आपत्ती नाहीये. आम्हाला कोणत्या साधूपासून कशी आपत्ती असेल? कारण ज्या सनातन धर्माबद्दल तुम्ही बोलत आहात ते वसुधैव सर्वात कुटुंबकम. आधी तर संयम, धैर्य, भाषेवर नियंत्रण हे सगळं. पण कधीपर्यंत धैर्य, कधीपर्यंत संयम? रामाच्या यात्रेवर कधीपर्यंत दगड सहन करायचे? पालघरच्या संतांना एकदम निर्गुणपणे मारलं जातं, कधीपर्यंत सहन करावं? रामचरित मानसच्या पुस्तिका जाळल्या जातात, कधीपर्यंत सहन करावं? संतांना भोंदू म्हणून या देशात संबोधतात, कधीपर्यंत धैर्य आणि संयम ठेवणार? एक दिवस देवांचं धैर्य पण सुटलेलं, त्यांनी सुद्धा बाण मारून समुद्राला कोरडं केलेलं आणि रावणाचा पराभव केला होता. आपण कधीपर्यंत धैर्य ठेवणार? हे भोळे भाबडे सनातनी कधीपर्यंत धैर्य ठेवतील? आणि एक गोष्ट आम्ही आपकी अदालतमध्ये सांगतो, सनातनसाठी जर आमचे प्राण जात असतील आणि लोकांच्या नजरेत आम्ही अधीर बनत असू, तर मग आम्हाला तसंच राहू द्या. बघा, सनातन धर्माबद्दल तुम्ही चांगल्या गोष्टी बोला, कोणाला काहीही समस्या नाहीये. पण आत्ताच हे तुम्ही मानवता आणि जोरात बोलत सनातन. होतात, कधीपर्यंत सहन करणार, कधीपर्यंत सहन करणार. तर कोण तुम्हाला सहन करायला सांगत आहे? जे हे पुस्तकं जाळत आहेत, जे संतांना मारत आहेत, जो सनातनच्या विरोधात एकदम खोटे विचार करत आहेत, जे संतांच्या विरोधात आणि सनातन संस्कृतीला मातीमोल करण्यासाठी चित्रपट बनवत आहेत. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी बोलता ना, तेव्हा असदुद्दीन ओवैसी सारख्या लोकांना बोलायला संधी मिळते की या लोकांना निरर्थक बडबड करण्याचा अधिकार दिलाय सरकारने. त्यांना वाटतं की या प्रकारच्या गोष्टी बोलून समाजात द्वेष पसरतो, अडी निर्माण होते. हम करे तो चोरी, वो करे तो सीना जोरी. त्यांच्या मंचावरून मारणं कापण्याच्या गोष्टी होतात तेव्हा, अक्षरधाममध्ये 40 हिंदूंना मारलं जातं तेव्हा नाही हे होत. त्यांच्या खुल्या मंचावर धर्म परिवर्तन केलं जातं तेव्हा काही नाही होत. त्यांच्या खुल्या मंचावर संतांना, किती संतांबद्दल आम्ही तुम्हाला व्हिडिओ क्लिप्स दाखवू शकतो, किती टीका केल्या, शिव्या दिल्या. एवढंच काय, आम्हालाही रोज 500 शिव्या आजही दिल्या जातात. मग सांगा, हे बरोबर आहे? शास्त्रीजी, हिंदू समाजात असे खूप सारे लोक आहेत, ते अशा प्रकारची भाषा वापरतात, जे अशा प्रकारच्या धमक्या देतात, जो दुसऱ्या धर्माप्रती. आम्हाला नाही वाटत की हिंदू समाज धमक्या देतो. समाज नाही, हिंदू समाजात पण काही लोक असे आहेत, काही लोक आहेत, तर मग प्रकारच्या भाषेचा सगळ्यांचं वापर तर माहित करतात. नाही, पण आम्ही प्रत्युत्तर देतो. पण काही लोक आहेत, त्यांच्यासाठी पण तुम्हाला असं कठोरपणे बोललं पाहिजे. आम्ही कोणत्याही पंथाचे विरोधक नाही आहोत. आम्ही कट्टर सनातनी धर्मी आहोत. आणि सनातनचा विरोध आम्हाला ना मुसलमानांची भीती आहे, ना पाद्रींची, ना ख्रिस्तींची भीती आहे. आपल्यातही राहणाऱ्या काही गद्दारांपासून सुद्धा भीती आहे, जे सनातनचा विरोध करतात. आम्ही त्यांच्या विरुद्धही बोलतो. आणि हा जो चिरडून टाकण्याचा विषय आहे, हा चिरडून टाकण्याचा विषय ज्याबद्दल आम्ही बोललो, ते कोणत्याही मुसलमानासाठी नाही बोललो, एका हिंदू व्यक्तीसाठी बोललो, जेव्हा तो संतांविरुद्ध बोलत होता. आणि बोलणं हा आमचा मूलभूत अधिकार आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. मुसलमानांची काही अडचण आहे का तुम्हाला? अजिबात नाही. आमचे तर मित्र पण आहेत. काहीच अडचण ऐकलंय नाही. तुमच्या बहिणीचं लग्न एका मुसलमानाकडून पैसे संयोगाने घेऊन लावून दिलं. आजही आमचा मित्र आहे. 5 दिवस आधीच भेटलो, चहा सुद्धा घेतला. आणि आमचा जवळपास 500-600 मुसलमान लोकांचं कुटुंब आहे, जे आत्म्याने जोडले गेलेत. या भारताचा प्रत्येक नागरिक आपल्या हृदयावर जर हात ठेवेल ना, तर मीडियासमोर ते काही बोलू दे, पण त्याच्या शरीरामध्ये राम आणि कृष्णाचंच रक्त वाहत आहे. तर आम्ही मानवतेचे पुजारी आहोत.